प्रेक्षकांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय रंजक आणि मनोरंजन करणारा असा ट्विस्ट. आणि त्यामध्ये आता सारंग हा शुद्धीवरती येऊन ओवी आणि अबीरच्या भक्तीने आता विठुरायाला दया येऊन आता मोठा चमत्कार करत विठुराया आता कसा सारंगला शुद्धीवर आणतो आणि शुद्धीवर आल्यानंतर आता सारंग आता सावलीला कोणत्या सत्याचा उलगडा करतो आणि लपलेले ते दोन सत्य आता सावलीसमोर येऊन कोणता आता धमाका उडतो आणि सावली सारंग पुन्हा कसे जगन्नाथ आता दोघांना कसे एकत्र आणतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि इकडे आता सारंग हा शुद्धीवरती येताच आता इकडे सावली, अमृता आणि नर्सला खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात आता सावलीचा हात धरून आता सारंग म्हणतो की सावली तू कधी आलीस इथे. आणि लगेच आता अमृता म्हणते की ती फक्त इथे आलीच नाही आहे सारंग, तर रात्रंदिवस तुझ्या उशाशी बसून ना तिने तुझी काळजी घेतली. आणि त्यानंतर आता सारंगच्या डोळ्यासमोर आता जगन्नाथचे बोलणे आठवलेले असते. जगन्नाथ म्हटलेला असतो की ओवी आणि साऊबाळ तू पंढरीला जाते. आणि ते सगळे आठवून आता बाबा तुझ्याशिवाय मी पंढरीला जाऊ शकत नाही हे ओवीचे बोलणे आता सारंगला आठवतं. सारंग विचार करतो त्यावेळेस आपण कसं ओवीचं गाणं ऐकण्यासाठी आता पंढरपूरला जात होतो, त्याच वेळेस आपल्या गाडीचा कसा ॲक्सिडेंट झाला हे सगळं आता सारंगच्या डोळ्यासमोर येते. आणि तेवढ्यात आता ओवीची आठवण येत आता सारंग सावलीचा हात धरतो आणि म्हणतो की माझी ओवी कुठं आहे, मला ना तिची माफी मागायची आणि मला ना तिची आणि मला तिला भेटता आलं नाही आणि तिचं गाणं मला ऐकता आलं नाही. आणि इकडे आता चंद्रभागेच्या तीरी आता अबीर आणि ओवीला घेऊन आता विठोबा तिथे येतात. आणि विठोबा म्हणतो की माझ्या हातात हे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे आणि तुमच्या मनात आता जी इच्छा असेल ना ती पूर्ण होणार आहे. तर आता तेवढ्यात अबीर म्हणतो की काका तुमचे खरंच खूप आभार, कारण तुमच्यामुळे आम्हाला विठुरायाचं दर्शन घडलं. आणि ओवी म्हणते की काका तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली तेव्हा तुम्ही मागाल ते आम्ही देऊ. तर विठोबा म्हणतात की ओवी मावली यावं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि तेवढ्यात आता विठोबा म्हणतो की जोपर्यंत मी तुम्हाला घरी सोडत नाही आहे ना मुलांनो तोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही आणि चला आता आपण बाहेर निघूयात. तर अबीर म्हणतो एक मिनटं. अबीर म्हणतो की आपल्याला त्या आजी भेटल्या होत्या त्या कुठे गेल्या. तेव्हा आता विठोबा म्हणतात की त्या आजीने त्यांचं काम केलं आणि त्या निघून गेल्यात खूप लांब. तर लगेच आता ओवी तोंडाला हात लावते आणि विठोबा म्हणतात की त्या आजीने त्यांचं काम केलं आणि त्या आता सुखरूप गेल्यात आणि त्यामुळे याच्या पुढे कुठली काळजी करायची नसल्याचे आता विठोबा बोलतो. आणि इकडे आता सारंगला पिण्यासाठी पाणी देतात. तर पाणी पिताक्षणी आता पुन्हा सारंगला ओवीची आठवण येते आणि सारंग म्हणतो माझी ओवी कुठे आहे, मला ना तिची खूप आठवण येते. आणि ते आता सारंगचं बोलणं ऐकून आता इकडे सावली आणि अमृता दोघीही एकमेकींकडे बघतात. आणि लगेच आता अमृता म्हणते की ओवी ना शाळेत गेली. तर सारंग म्हणतो शाळेत गेली, मग चला तिला आणायला आणि घेऊन येऊ. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा दरवाजात आलेली असते आणि सारंग शुद्धीवर आला हे आता तिलोत्तमाने बघताच आता खूप तिला आनंद झालेला असतो. पण त्याच वेळेस आता सारंग कंबल बाजूला करून आता ओवीला आणायला जाऊ लागताच आता इकडे सारंगचा झोकांडा जातो आणि त्याच वेळेस सावली सारंगला घट्ट पकडते. सावलीने आता सारंगचा हात पकडलेला असतो आणि ते बघून आता तिलोत्तमा ही सारंगकडे बघते. आणि एका हाताने आता तिलोत्तमाने तर दुसऱ्या हाताने सावलीने सारंगचे दोन्ही हात पकडलेले असतात. आणि सावलीने हात पकडताच आता सारंग हा सावलीकडे बघतो आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही तिचा हात आता सोडून देते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आई मी ओवीला आणायला शाळेत चाललोय. तर खाली मान घालत तिलोत्तमा म्हणते ती शाळेत नाही आहे. तर सारंग म्हणतो ती शाळेत नाही आहे मग कुठे आहे. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अबीर आणि ओवी पंढरपूरला गेलेत. तर आता सारंगला धक्का बसतो आणि सारंग म्हणतो पंढरपूरला. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते तुला बरं नव्हतं ना तेव्हा पंढरपूरला विठोबाकडे ते साकडं घालायला गेले. ते ऐकताच आता सारंगला अजूनच मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता सावली म्हणते की तुम्ही आता शुद्धीवर आलात म्हणजे त्यांचं व्रत पूर्ण झालं. तर तेवढ्याच जगन्नाथ सारंग करत इथे येतो आणि पटकन सारंगला मिठी मारतो. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो जगन्नाथजी. तर जगन्नाथ म्हणतो की सारंग तू काहीच काळजी करू नकोस, तुझे मुलं सुखरूप आहेत. व्यंकटेशजी आणि बबलू त्यांना आणायला गेलेत. तर राजकुमारसुद्धा तिथे आलेला असतो आणि राजकुमार डोळ्याला हात लावत आता तिरप्या नजरेने सारंगकडे बघतो. आणि जगन्नाथ म्हणतो की मी आता मोठा पण केला होता सारंग, जोपर्यंत तू या अवस्थेतून बाहेर येत नाही
तोपर्यंत मी तुला बघणार नाही, पण आता ना मी तुला या अशा अवस्थेत बघू शकत नसल्याचे जगन्नाथ बोलतो. आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग, अमृता आणि या सावलीने तुझ्यासाठी जे केलंय ना ते शब्दात सांगता येणार नाही. अरे दिवस रात्र तुझ्या उशाशी बसून ते तुझी सेवा करत होते. तर तिरप्या नजरेने राजकुमार हा त्यांच्याकडे बघतो, तर सारंग आता अमृता आणि सावलीकडे बघतो. आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग, तुझ्या अंगात अजूनही अशक्तपणा आहे, तेव्हा तू आराम कर आणि मी आलोच असे म्हणत जगन्नाथ तेथून निघून जातो. आणि पटकन आता राजकुमार आता पुढे येत आता सारंगकडे बघतो. सारंग समोर येत राजकुमार म्हणतो की सारंग, फायनली तू बरा झाला. आणि सारंगकडे बघत आता पुन्हा राजकुमार सावलीकडे बघतो आणि सावलीचे आभार मानतो. आणि तेथून राजकुमार निघून जातो. तर सावली आणि अमृता दोघीही बाहेर जातात. सावली म्हणते की सारंग, तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आणि इकडे आता सगळेजण जाताच तिलोत्तमा सारंग समोर येत सारंगच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की सारंग, तुझी ही जी अवस्था झाली त्यामुळे माझे किती हाल झाले आणि मला किती त्रास झाला तुला माहिती आहे का? आणि जर तू तिकडे ते ओवीचं गाणं ऐकायला गेला नसता तर हे झालंच नसतं. का गेला होता सारंग तू तिकडे, असा प्रश्न आता तिलोत्तमा सारंगला करते. ते बघताच आता सारंग हा तिलोत्तमाकडे बघतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, तू काळजी करू नकोस, मी आता ठीक आहे. तर प्रेमाने भरून येत आता तिलोत्तमाचे डोळे पाणवतात आणि प्रेमाने तिलोत्तमा सारंगला आता छातीशी कवटाळते. आणि इकडे आता अमृता आणि सावली ही सारंगला पेज घेऊन जात असताना अचानक सावलीच्या डोळ्यापुढे अंधारा येतात. आणि सावलीच्या डोळ्यापुढे अंधारा येत्या क्षणी सावली आता चक्कर येऊन डोक्याला हात लावतच खाली पडते. तर अमृता घाबरते आणि लगेच आता सावलीला सावरत आता अमृता म्हणते की सावली, अगं काय झालं तुला? आणि इकडे आता जगन्नाथ हा आता बाहेर जात असतो. तर इकडे आता अमृता ही आई आई असे हाक मारत आता पळतच आता तिलोत्तमाला बोलवायला जाते. इकडे आता जगन्नाथ जात असताना पाठीमागून तिलोत्तमा तिथे येते आणि म्हणते की जगन्नाथ, अरे ऐक ना, आता माझा सारंग ना शुद्धीवर आला, तेव्हा तू आणि तुझी लेक इथून गेलीस तरी चालेल, काय आहे ना, उगाच गर्दी नको. तर जगन्नाथ म्हणतो की आम्ही सुद्धा इथे काही कायमचं राहायला आलेलो नाही आहे. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की आम्ही कायमचं बस्तान बांधायला आलेलो नाही आहे, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव आणि तू एक गोष्ट बघितली का, अजूनही दोघांचं एकमेकांवरती तेवढंच प्रेम आहे आणि ते दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत तिलोत्तमा. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की नाटक करण्यात आणि खरं प्रेम असण्यात फरक आहे जगन्नाथ. आणि तिलोत्तमा म्हणते की मी शब्द दिला होता आणि मला सावलीने शब्द दिला होता, जोपर्यंत सारंग बरा होत नाही तोपर्यंत ती हे प्रेमाचं नाटक करणार म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की तेव्हा तुम्ही आता निघालात तरी चालेल, कारण आता माझा सारंग बरा झाला आहे. तर जगन्नाथ म्हणतो की मी तुला शब्द दिलाय, जोपर्यंत अबीर आणि ओवी इथे या घरात येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि तेवढ्यात आता अमृता तिथे येते आणि जगन्नाथ आणि तिलोत्तमाला म्हणते की पटकन चला, वो सावलीला चक्कर आली. ते ऐकताच आता जगन्नाथ घाबरतो आणि पळतच आता तिलोत्तमा आणि जगन्नाथ सावलीकडे येतात. दोघेही आता सावलीला उठू लागतात. तिलोत्तमा म्हणते की अमृता पाणी आण. आणि एवढ्यात आता अमृता पाणी घेऊन येतात. आता अमृता ही सावलीच्या तोंडावरती पाणी मारते. तर सावली आता पुन्हा शुद्धीवर येते आणि उठून बसते. अमृता म्हणते की तरी मी तुला सांगितलं होतं सावली, अगं तू उपवास करू नकोस. आणि आता सावली ही पाणी पिताच आता समोर सावलीच्या डोळ्यासमोर आलेली असते ती विठुरायाची मूर्ती, जी मूर्ती अबीर आणि ओवी घेऊन गेलेल्या असतात. आणि ती मूर्ती बघताच आता सावलीचं लक्ष दरवाज्यात जाते. तर अबीर ओवी येतात, दरवाज्यात आलेले असतात. आणि अबीर ओवीला बघताच आता झालेला असतो तो सावलीला सगळ्यात मोठा आनंद. सावली आता त्यांच्याकडे बघत म्हणते की अबीर आणि ओवी. तर दोघेही सावलीकडे बघत हसू लागतात. आणि पटकन आता सावली त्यांच्याकडे धाव घेते. तर अबीर ओवी पटकन पळतच आता सावलीला मिठी मारतात. त्यानंतर आता तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि सारंग तिथे येता क्षणी आता ओवी आणि अबीर सारंगला बघता क्षणी पळतच जाऊन आता दोघेही सारंगला मिठी मारतात. आणि लगेच आता ओवीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. आणि ओवी म्हणते की बाबा तू बरा झालास? तर हसतच आता सारंग म्हणतो, हो ओवी, मी बरा झालो आणि मला बरा करण्यासाठी तू पंढरपूरला गेली होतीस. तर दोघेही एका सुरात म्हणतात की हो, आम्ही पंढरपूरला गेलो होतो आणि विठुरायाचं दर्शनसुद्धा घेतलं. तर आता सारंगला झालेला असतो तो सगळ्यात मोठा आनंद. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की ओवी आणि अबीर बाळ, अगं बबलू आणि व्यंकटेशजी कुठे आहेत? तर तेवढ्यात आता ओवी म्हणते की नाही आम्ही नाही बघितलं त्यांना. तर तिलोत्तमा जगन्नाथला धक्का बसतो. पण त्याच वेळेस ओवीच्या हातात सावलीची ती विठ्ठलाची मूर्ती बघताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमाला आठवतं ही मूर्ती तर सावलीकडे होती. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मग तुम्ही कसे आले? तर ओवी म्हणते की बाबा, अरे एक काका आले होते, त्यांनी आम्हाला सोडलं, ते खूप चांगले आहे आणि चल आम्ही तुला दाखवतो. तर सारंगचे हात धरून दोघेही अबीर ओवी बाहेर येतात आणि म्हणतात काका. तर तिथे कोणीच नसतं आणि अबीर ओवी हाक मारत इकडे तिकडे बघू लागतात. आणि लगेच आता
ओवी म्हणते की अबीर, अरे आता ते इथे होते, कुठे गेले? अबीर म्हणतो तेच मला कळत नाही. तर सावली म्हणते की ते कसे होते आणि त्यांनी कसा वेश धारण केला होता? तर आता अबीर म्हणतो की आई, त्यांच्या हातात काठी होती. आणि ओवी म्हणते त्यांच्या गळ्यात माळ होती. अबीर म्हणतो त्यांच्या कपाळावरती वारकऱ्यासारखा टिक्का होता. आणि सावली ती ऐकून म्हणते की म्हणजे विठुरायाने त्या माणसालाच तुमची मदत करायला पाठवलं असन. तर ओवी म्हणते हो सावली टीचर, कारण आम्हाला त्यांनी सगळं पंढरपूर दाखवलं. आणि त्याच वेळेस आता विठोबाच्या पावलाचे ठसे हे सावली आणि सारंग दोघेही बघतात. आणि त्याच वेळेस विठोबा आता त्याच्या पावलांचे ठसे तिथेच सोडून आता तसाच निघून गेलेला असतो. आणि इकडे आता पंढरपूरला अबीर आणि ओवी कसे गेले, ते आता त्यांना उपवासाचं खायला भेटत नव्हतं, त्यामुळे ते पुढे कसे गेले आणि त्यानंतर ओवीला काही गुंड येऊन कसं किडनॅप करून घेऊन गेले आणि ते माझे काही ऐकतच नव्हते. आणि तसेच त्यांनी ओवीला किडनॅप केल्यानंतर काय काय घडलं याची आता सगळी हकीकत अबीर आणि ओवी इकडे आता सावलीला सांगतात. आणि ओवी म्हणते की मग अचानक त्या गुंडांची गाडी बंद पडली आणि मग त्या ठिकाणी विठोबा काका आले. विठोबा काकांनी मग त्या गुंडांना मारहाण केली, ते गुंड पळून गेले आणि मग विठोबा काकांनी ती गाडी रिपेअर केली. ओवी म्हणते की विठोबा काकांनी त्या गुंडांना खूप शोभ दिला आणि ते पळून गेले. अबीर म्हणतो की आई, मला वाटतं ती गाडी ना सुद्धा चोरीची असेल. आणि अबीर म्हणतो की ओवी, अगं आईला सांगू का मी? तर ओवी म्हणते अजिबात सावली टीचरला सांगायचं नाही. तर सावली म्हणते की हे माझ्यापासून काही लपवायचं नाही बरं का, एक तर न सांगता तुम्ही घरातून बाहेर गेलात. आणि सावली म्हणते की मला सगळं सांगायचं, कळलं का? सांग बघू काय झालं. तर आता अबीर आता सावलीला म्हणतो की आई, आम्ही ना जंगलातून जात असताना आम्हाला एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरात आम्ही मुक्कामाला थांबलो आणि तिथे झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तर ओवी तिथे नव्हती. आणि आता अबीर म्हणतो की आई, सकाळी मी उठलो आणि ओवीला इकडे तिकडे बघितलं, ओवी तिथे कुठेच नव्हती. आणि नंतर मी ओवीला शोधल्यानंतर ओवी मला दिसली, पण ती बेशुद्ध होती आणि तिच्या पायाला साप चावला होता. तर आता सावलीला धक्का बसतो आणि सावली ओवीला धरते. तर ओवी म्हणते की सावली टीचर, आता मी ठीक आहे. आणि त्यानंतर आता ओवी म्हणते की मी ना गवतातून जात होते, अचानक तो साप कुठून आला काय माहिती आणि मला तो डसला, चावला. पण त्यानंतर ना विठोबा काकांनी मला ना 2च मिनिटात बरं केलं. आणि कसं केलं ना ते मला काहीच माहिती नाही आहे. आणि त्यानंतर आता अबीर म्हणतो की आम्ही विठोबाची मूर्ती नेली होती ना, मग नदीकाठी विठोबा काकांनी ती मूर्ती एक वीट आणली आणि त्या विटेवरती ठेवली. ती वीट पाण्याने धुतली आणि विठ्ठलाची मूर्ती तिच्यावरती ठेवली. आणि मग आम्ही दोघांनी विठोबाच्या त्या मूर्तीची पूजा केली आणि ती पूजा करताना आम्हाला खूप छान वाटल्याचे अबीर ओवी बोलतात. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की अबीर सर, आता आपल्याला निघायचंय. आणि इकडे आता ओवीकडे बघत आता सावली म्हणते की तुझे बाबा बरे झाले की मग ते तुला माझ्याकडे रियाजला घेऊन येतील. ओवी, तू काळजी करू नकोस. तर पटकन आता ओवी ही सावलीला मिठी मारते आणि म्हणते सावली टीचर, तू जाऊ नकोस ना. अबीरही म्हणतो की आई, काही दिवस थांबूयात ना. दोघेही आता सावलीला मिठी मारतात. आणि सावली म्हणते की बाळांनो, मला कळतंय, पण अरे अबीर, आपण ज्या कामासाठी आलो होतो ना, ते काम आता झालंय आणि सारंगही आता बरे झालेत ना. आणि आता ओवी अबीरकडे बघत आता सावली म्हणते की अबीर, आता आपल्याला निघावं लागेल. तर लगेच आता सावलीला अबीर ओवी मिठी मारतात. इकडे आता जगन्नाथ हा सारंगकडे येतो आणि सुशीला तिलोत्तमासुद्धा तिथे असतात. तर जगन्नाथ म्हणतो की सारंग, मला ना सगळ्यांपेक्षा कौतुक या सुशीलाबाईचं आहे. तर तिलोत्तमा म्हणते का? जगन्नाथ म्हणतो की आपल्या डोळ्यासमोर आपला नवरा दुसऱ्या बाईचं नाव घेतोय तरीसुद्धा ती काही बोलली नाही आणि तोंडातून तिने एक शब्दसुद्धा काढला नाही. आणि तिने सावलीला या घरात येऊ दिलं आणि या घरात येऊन तिने सारंगची सेवा करू दिली. अजून काय हवंय? आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की खरंच खूप मोठ्या मनाची आहे तू. तर तेवढ्यात मोनिका तिथे येत म्हणते की फक्त हिचंच क्रेडिट नाही, तर सावलीचं सुद्धा हिच्यापेक्षा खूप मोठं क्रेडिट आहे आणि तिच्यामुळे सारंग लवकरात लवकर रिकवर झालाय आणि तेच मला काही कळत नाहीये. आणि सुशीला म्हणते की खरं तर सावलीच ताईमुळेच सारंग सर लवकर बरे झाले. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा, मी तुला दिलेला शब्द मोडणार नाही. मी तुझ्या घरातून जाणारच आहे आणि जातोच आहे. आणि जगन्नाथ म्हणतो मी तुला सांगितलं होतं, जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, पण आता मुलं आलीत तेव्हा मी आता निघतोय. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की सारंग निघतो. तर सारंग म्हणतो की जगन्नाथजी थांबा ना, कशाला एवढी घाई करताय? तर जगन्नाथ म्हणतो नाही, मला निघावं लागेल. जगन्नाथ म्हणतो की मी तिलोत्तमाला सुद्धा शब्द दिला होता आणि तसंही आता इथलं सावलीचं सुद्धा काम झालंय आणि त्यामुळे मी सावली आणि अबीरला सुद्धा इथून घेऊन जाणार आहे. तर आता तेवढ्या तिलोत्तमा म्हणते चांगलं आहे, निघू देत ना मग त्यांना. आणि तिलोत्तमा म्हणते की त्यांचं काम झालंय जगन्नाथ, तू सावलीला घेऊन जा. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते आलेच मी. आणि तिलोत्तमा तिथून निघून जाते. तर तेवढ्यात
उठून उभा राहा. सारंग म्हणतो जगन्नाथजी माझी एक इच्छा आहे. तर आता जगन्नाथ म्हणतो की तू सांग सारंग, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करील. तर सारंग म्हणतो की आज आपण सगळे एकत्र जेऊयात. आणि जगन्नाथ म्हणतो की अरे सारंग, तुझ्या आईला हे आवडणार नाही आणि आता घरातलं सगळं वातावरण चांगलं झालेलं आहे, तेव्हा उगाच मला वाद घालायचा नसल्याचे जगन्नाथ बोलतात. आणि सारंग म्हणतो तुम्ही आईचं टेन्शन घेऊ नका, मी तिच्याशी बोलतो. आणि इकडे आता सारंग म्हणतो की सावली माझं ऐकणार नाही. जगन्नाथजी प्लीज तुम्ही तिला समजून सांगा. आणि जगन्नाथ म्हणतो की मी तिला समजावतो, पण अगोदर तू तुझ्या आईला विचार. आणि मोनिका म्हणते की तुम्ही नका एवढी काळजी करू जगन्नाथजी, आईला मी समजावेन. आणि मोनिका म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, डोंट वरी, आजचं जेवण ही सावलीच बनवणार. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की पण सारंग, तुझ्या बायकोला सुशीलाला आवडणार आहे का? तर सुशीलाचं मोबाईलमध्ये लक्ष असतं. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो काय ग, मी काय विचारतोय? तर सुशीला म्हणते काय? आणि सुशीला म्हणते की चालेल ना मला, उलट मी सावली ताईला स्वयंपाकात मदत करेल. आणि सारंग म्हणतो ठीक आहे, मी लगेच आईशी बोलतो. आणि सारंग हा बाहेर निघून जातो. आणि इकडे आता सगळेजण बाहेर जाता क्षणी मोनिका म्हणते की आज ना चांगला चान्स माझ्याकडे चालून आला आहे आणि आता या म्हातारीमध्ये आणि सारंगमध्ये मी भांडण लावून देणार आहे. आणि त्यानंतर आता इकडे अमृता ही बबलूकडे येते आणि बबलूला म्हणते की सावलीला संशय येऊ नये म्हणून बबलू आपण सगळं काही केलं. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की बबलू, पण माझी मनापासून इच्छा आहे सावलीला ना सगळं खरं कळलं पाहिजे आणि कळावं. तर बबलू म्हणतो की अमृता वहिनी माझी सुद्धा तीच इच्छा आहे, पण काय करणार, सारंगला ती आवडणार नाही ना. आणि लगेच आता बबलू म्हणतो की मी ना सारंग दादाला शब्द दिला आहे, मी नाही सांगू शकत. तर लगेच आता अमृता म्हणते की बबलू माझ्याकडे एक प्लान आहे. आणि अमृता तो प्लान आता बबलूला सांगते. आणि लगेच आता अमृताचा तो प्लान बबलूला जाम आवडलेला असतो आणि प्लानप्रमाणे बबलू आणि अमृता आता सावलीकडे येऊ लागतात. आणि तेवढ्यात आता सावलीकडे अमृता आणि बबलू येताच आता सावली म्हणते की बरं झालं अमृता वहिनी तुम्ही आलात आणि आता मी तुमच्याकडेच येणार होते तुमचा निरोप घ्यायला आणि आता मी जाते. तर आता अमृता म्हणते की एवढ्या लवकर कशाला निघते सावली, अजून खूप वेळ आहे. आणि त्याच वेळेस आता अमृता म्हणते की सावली थांब. आणि अमृता आता सावलीला आता सुशीला ही सारंगची बायको नाही आणि सारंगने आत्तापर्यंत लग्न केलं नाही. आत्तापर्यंत सारंग हा तुझ्यावरच प्रेम करत होता आणि तुझ्यासाठी सारंगने लग्न केलं नसल्याचे आता इकडे अमृता ही सावलीला सांगताच आता सगळ्यात मोठा धमाका उडतो. तर लगेच आता सावली म्हणते की मग ओवी ही सारंगची मुलगी कशी? तर आता अमृता म्हणते की 8 वर्षापूर्वी सारंगला ओवी ही आता सापडली होती आणि सारंगने तिला घरी आणलं आणि ते सत्य आता समजताच सावलीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि 8 वर्षापूर्वी रेल्वेतून गुंडांनी आपली मुलगी कशी किडनॅप केली होती आणि एक लहान बाळाला घेऊन सारंग कसा घरी आला होता हे सगळं आता इकडे अमृता ही सावलीला सांगते. आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि ओवी ही आपलीच मुलगी असल्याचे दुसरे सत्य आलेले असते सावलीसमोर. आणि त्यानंतर आता इकडे मोठा धमाका उडालेला असतो. तर अबीर आणि ओवी आता बेडरूममध्ये असताना इकडे आता ओवी म्हणते की अबीर अरे मी तुला एक सिक्रेट सत्य सांगते आणि आमच्या घरामध्ये एक स्टोअर रूम आहे आणि त्या स्टोअर रूममध्ये एक खूप मोठी पेटी आहे. एक दिवस मी त्या स्टोअर रूममध्ये गेले होते आणि मला त्यावेळेस बाबाने पकडला आणि म्हणे की या स्टोअर रूममध्ये एक पेटी आहे, ती पेटी कधीच उघडायची नाही. आणि माझा बाबा मला तसाच घेऊन गेला. आणि अबीर म्हणतो की नक्कीच त्या पेटीमध्ये तुझ्या बाबांनी ना काहीतरी लपून ठेवलं असेल. आणि लगेच आता ओवी म्हणतो की अबीर म्हणतो की चल ओवी आपण ती पेटी बघूयात. आणि अबीर आणि ओवी ती पेटी बघायला जातात. आणि आता अबीरने ती पेटी उचकटताच त्यामध्ये आलेला असतो एक सगळ्यात मोठा अल्बम आणि त्यामध्ये असतो सारंग आणि सावलीच्या लग्नाचा फोटो. आणि जेव्हा आता मंगळसूत्र घालताना सारंग आणि सावलीला त्या फोटोमध्ये आता इकडे अबीर ओवी बघतात. तर त्याच वेळेस अबीर ओवीला सावली ही आणि सारंग हे नवरा बायको असल्याचे सत्य समोर येताच उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि एकाच वेळेस आता सुशीला ही सारंगची बायको नसून ओवी ही आपली मुलगी असल्याचे सत्य हे सावलीला. तर इकडे आता अबीर आणि ओवी सारंग आणि सावली हे नवरा बायको असल्याचे सत्य दोघांनाही समजलेले असते. तर आता लपलेले 3 सत्य समोर येऊन कोणता धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.